नमस्कार, मी प्राध्यापक सलीम बागवान इंडिया न्यूज वन चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो। एखाद्या देशाचा राज्यकारभार हा व्यवस्थित चालावा यासाठी नियमावली असते किंवा कायदेसंहिता असते। या कायदेसंहितेचा संग्रह म्हणजे राज्यघटना किंवा संविधान होय। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटना निर्मितीचं कार्य हाती घेण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते। त्यांनी मोठ्या दूरदर्शीपणे या देशाची राज्यघटना लिहिली। अर्थातच या देशामध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक लोकशाही प्रस्थापित व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी मोठे परिश्रम घेऊन या देशाची राज्यघटना लिहिली। आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रसिद्ध विचारवंत व संविधानाचे अभ्यासक श्री सुनील बाजी साळवे सर हे उपस्थित आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीनं साळवे सरांचं स्वागत करतो। नमस्कार। नमस्कार सर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आला आहात, आपलं मी पुनश्च स्वागत करतो। आणि सुरुवातीला आपण आपल्या कुटुंबाबद्दल आपण बोलावं ते निश्चितच आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांनाही आवडेल। मी सुनील बाजी साळवे, डॉक्टर बाजी दाते प्रशाला निवृत्त शिक्षक आहे। मी एका गरीब कुटुंबामध्ये, बौद्ध कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आणि माझं शिक्षण BA BEd पर्यंत मी पूर्ण केलं। आणि BA पर्यंतचं शिक्षण मी फलटण मुदुजी कॉलेज इथं केलं आणि BEd चेंबूर कॉम्प्रेसिव्ह कॉलेज मुंबई या ठिकाणी मी माझं BEdचं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर मी 32 वर्ष डॉक्टर बाजी दाते प्रशाला या अतिशय जुन्या आणि नामांकित शाळेमध्ये 32 वर्ष त्या ठिकाणी काम करून मी आता सेवानिवृत्त झालेलो आहे। म्हणजे प्रदीर्घ सेवा आपण तिथं दिलेली शिक्षक म्हणून केलेली आहे। आणि आज आपण सर जे बोलणार आहोत ते संविधानावर बोलणार आहोत। हा आपल्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे। अर्थात भारतीय संविधान म्हणजे अर्थातच खूप व्यापक असं ते आहे आणि खूप मोठा त्याचा अभ्यास आहे। आणि आपण त्यातील काही महत्वाच्या बाबींवर, सर्वच महत्वाच्या बाबी आहेत, पण त्यातील काही ज्या काही कलमा आहेत त्यावर आपण बोलणार आहोत। तर मला सुरुवातीला आपल्याला असं विचारायचं आहे की आपला देश प्राचीन आहे आणि मग ह्या देशाला ही जी राज्यघटना हवी आहे तिचा आधार देखील प्राचीनच असला पाहिजे। नक्कीच। आणि मग मला वाटतं की त्याची जी पार्श्वभूमी आहे ती आपण विशद करावी। राज्यघटनेची पार्श्वभूमी विशद करताना मी पहिल्यांदा बळीराजाचा संदर्भ देऊ इच्छितो। बळीराजाचं जे राष्ट्र होतं हे सार्वभौम राष्ट्र होतं, परंतु वामनानं ते नष्ट केलं। दुसरं जे सार्वभौम राष्ट्र होतं ते सम्राट अशोकाचं सार्वभौम राष्ट्र होतं, ते पुष्यमित्रानं नष्ट केलं। आणि म्हणून आपली जी सार्वभौम राष्ट्र जी कल्पना किंवा लोकशाही आहे ती फार प्राचीन आहे। उलट जगालाच आपण लोकशाही दिलेली आहे। शिवाजी महाराजांचं जर आपण उदाहरण घेतलं तर शिवाजी महाराजांच्या काळात कुठलाच जातीभेद नव्हता। वर्ण व्यवस्था होती परंतु जातीभेद नव्हता। शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराणी रामोशी हे गडाचे तटरक्षक असायचे आणि त्याच्यामुळं हे जे संविधान आहे हे संविधान वरील 3 जे आपले राजे आहेत त्यांनी आपापल्या राज्यामध्ये ते काही अंशी लागू केलेलं होतं। म्हणजे या आपल्या राज्यघटनेला, आपल्या संविधानाला अशी ही प्राचीन परंपरा आहे आणि त्या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील तोच संदर्भ घेऊन ही राज्यघटना लिहिली असं म्हटलं तरी मला वाटतं वावगं ठरणार नाही। मग देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीला 2 वर्ष तर काळजीवाहू सरकार होतं आणि राज्यघटना ही अस्तित्वात नव्हती। बरोबर। आणि मग हे राज्यघटना निर्मितीचं कार्य हाती घेण्यात आलं, तर त्याबद्दल आपण बोलावं। त्यापूर्वी मी एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो की भारतीय जे संविधान आहे ते बुद्धाला आणि महात्मा फुले हे जे बाबासाहेबांचे 2 गुरु होते त्यांना डोळ्यासमोर ठेवून संविधान लिहिलेलं आहे। आणि त्या संविधानाचा फायदा असा झाला की शेवटचा माणूस, देशातला तळागाळातला शेवटचा माणूस, त्याच्यासाठी हे संविधान अतिशय उपयुक्त आहे। आता हे जे संविधान आहे ते साधारण जुलै 1946 ला पहिली जी संविधान सभेची निवडणूक झाली। पहिल्यांदा बाबासाहेब पश्चिम बंगालमधून निवडून आले आणि ते निवडून आणण्यासाठी तिथले जे मुस्लिम खासदार होते
त्यांनी मोलाचं सहकार्य केलं. महाराष्ट्रामध्ये निवडून येतील का नाही याची शंका असल्यामुळं त्या खासदारानं आपल्या मतदारसंघामधून पश्चिम बंगालमधून बाबासाहेबांना त्या ठिकाणी निवडून आणलं. परंतु पुढे फाळणी झाली आणि तो जो मतदारसंघ आहे तो पाकिस्तानमध्ये गेला, पूर्व पाकिस्तानमध्ये गेला आणि त्याच्यामुळे परत बाबासाहेबांना मुंबईमधून निवडून यावं लागलं आणि त्यांना मुंबईमधून ते निवडून आले. आणि तिथून मग त्यांनी राज्यघटनेचं कार्य हाती घेतलं, राज्यघटने निर्मितीचं. त्याच्याबद्दल आपण माहिती द्यावी. 6 डिसेंबर 1946 ला संविधान सभा अस्तित्वात आली आणि संविधान सभा अस्तित्वात आल्यानंतर मसुदा समिती जी आहे त्याचं अतिशय महत्वाचं ड्राफ्टिंगचं काम बाबासाहेबांच्या हाती आलं. त्या मसुदा समितीमध्ये ड्राफ्टिंग कमिटीमध्ये 7 सदस्य होते. त्या 7 सदस्यापैकी एक सदस्य परदेशी गेला, एक आजारी होता, एक फार तामिळनाडू मधले एक होते सदस्य आणि त्याच्यामुळं बाबासाहेबांवर आजारी असताना सुद्धा संविधान लिहिण्याचं किंवा तो मसुदा तयार करण्याचं ड्राफ्टिंगचं अतिशय महत्वाचं काम बाबासाहेब स्वतः आजारी असताना त्यांना ते पूर्ण केलं आणि ते उत्तम प्रकारे त्यांना पार पाडलं. आणि मग बाबासाहेबांनी ही जी घटना आहे, घटना लिहिताना त्याच्यामध्ये 26 भाग, 395 अनुच्छेद, 12 अनुसूची अशा प्रकारची ही घटना तयार केली. त्याच्यामध्ये साधारणपणे घटनेमध्ये एकूण शब्द 1,46,385 इतके शब्द आहेत. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान पारित झालं प्रत्यक्ष, परंतु त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 ला झाली. आणि म्हणून आपण 1950 ला 26 जानेवारी जो दिवस आहे तो गणतांत्रिक दिवस म्हणून या ठिकाणी प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि मग घटना ही अंमलात आली. अर्थात घटना ही आपली लवचिक आहे, अंशतः ताठर आहे, प्रदीर्घ आहे आणि असं म्हटलं जातं की बाबासाहेबांनी पुढील 1000 वर्ष डोळ्यापुढे ठेवून अगदी दूरदर्शीपणे ही घटना लिहिलेली आहे. अतिशय अर्थात इतकी परिशिष्ट म्हणजे 395 परिशिष्ट आणि ह्या प्रत्येक परिशिष्टाला तेवढंच महत्व आहे आणि त्यातील काही परिशिष्टांना आपण जाता जाता स्पर्श करणार आहोत. सुरुवातीलाच म्हणजे अन्न वस्त्र निवारा याबरोबर जी माणसाची गरज असते ते म्हणजे विद्येची, शिक्षणाची. तर त्याबद्दल बाबासाहेबांनी घटनेमध्ये काय तरतूद केली? बाबासाहेबांनी पहिल्यांदा घटनेमध्ये 21 अ नुसार भारतामध्ये मोफत शिक्षणाची त्या ठिकाणी सोय केलेली आहे घटनेमध्ये. त्याचं इम्प्लिमेंटेशन आज तागायत झालेलं नव्हतं. मागच्या 4-5 वर्षामध्ये त्याची तरतूद झालेली आहे किंवा सरकारने ती तरतूद केलेली आहे. परंतु मोफत शिक्षण ही जी कल्पना आहे ती बाबासाहेबांनी 21 अ मध्ये कलमानुसार त्या ठिकाणी मांडली आणि आता तिची अंमलबजावणी काही अंशी सुरू झालेली आहे. आणि आणखी घटनेचा आणखी एक महत्वाचा भाग तर स्वतःच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजाचे होते आणि त्यांना अस्पृश्यांच्या वर होणारा अन्याय, अत्याचार किंवा त्यांना वंचित ठेवणं हा सगळा भाग माहीत होता नव्हता, त्यांनी अनुभवलेलं होतं. त्या दृष्टिकोनातून हा जो पिसलेला आहे, दलित आहे, त्याला देखील आपण इतर समाजाच्या बरोबर आणलं पाहिजे हा विचार त्यांचा होता. आणि त्या दृष्टिकोनातूनही मला वाटतं त्यांनी राज्यघटनेमध्ये तसं त्या प्रकारे प्रयत्न केला की त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दर्जा उंचवावा. तर त्याबद्दल आपण काही माहिती द्यावी. सर, अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. या घटनेमधला तो भाग 3 आहे. तो अत्यंत महत्वाचा आहे कारण तो मौलिक अधिकार भारतातल्या जो जन्माला येईल भारतामध्ये त्याला काही मौलिक अधिकार दिलेत आणि त्या मौलिक अधिकारामध्ये कलम जे 17 आहे ते अस्पृश्यता निवारणाचं आहे. आणि बाबासाहेबांचं संपूर्ण आयुष्य हे अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी कार्य केलेलं होतं आणि म्हणून कलम 17 हे अत्यंत महत्वाचं. आणि अस्पृश्यांसाठी आज आपण पाहतोय सर की बऱ्याच अंशी अस्पृश्यता निवारण झालेलं आहे. कारण भारतीय लोकांना कुठलाही कायदा केल्याशिवाय ते मान्य करायला तयार नसतात आणि म्हणून हे अतिशय महत्वाचं कलम आहे. 324 आणि 25 जे कलम आहे ते एक व्यक्ती आणि एक मत असं बाबासाहेबांनी या ठिकाणी दिलं. पूर्वीच्या काळी राजेशाही होती
आणि त्याच्यामुळं राजा जो आहे तो राणीच्या पोटी जन्म घ्यायचा. बरोबर आहे. परंतु बाबासाहेबांनी संसदेमधून बाहेर आले आणि संसदेमधून हे कलम केल्यानंतर मग तयार झाल्यानंतर त्याचा ठराव झाला आणि ठराव झाल्यानंतर बाबासाहेब जेव्हा संसदेतून बाहेर आले तेव्हा ते खूप आनंदात होते. आणि बाहेर काही पत्रकार होते, काही आपल्या देशातले काही परदेशी पत्रकार होते. त्यांनी बाबासाहेबांना विचारलं की तुम्ही एवढे स्मित हास्य आहे, तुम्ही एवढे आनंदी का आहात? तेव्हा बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं की आजपर्यंत या देशामध्ये राणीच्या पोटी राजा जन्माला येणार होता, परंतु मी अशी तरतूद करून ठेवली की आजपासून इथून पुढं बॅलेट बॉक्स मधून राजा जन्माला. आणि ही जी गोष्ट आहे ती त्यांनी करून दाखवली. आता त्याच्याही पुढचं जे कलम आहे ते 340 कलम इथल्या मागासवर्गीय लोकांना ओबीसी साठी अतिशय महत्वाचं कलम त्यांनी त्या ठिकाणी तरतूद केली. इतर मागासवर्गीयांसाठी त्यांना मोठी तरतूद केली. परंतु त्या काळी त्यांची जनगणना नव्हती, त्याच्यामुळे त्यांना ओबीसीची जनगणना नसल्यामुळं त्यांना त्यावेळेस त्याच्यामध्ये विशेष असे काय करता आलं नाही. परंतु त्यांना लिहून ठेवलंय त्या घटनेमध्ये की जेव्हा जेव्हा ह्याची जनगणना होईल, जेव्हा लोकसंख्या समोर येईल त्या प्रमाणात त्यांना सामाजिक आणि राजकीय आरक्षण द्यावं असं त्यावेळेस ठरलेलं. म्हणजे त्यात नमूद केलेलं राज्यघटनेमध्ये नमूद केलेलं आहे. खरं तर संविधानाचा खूप मोठा अजूनही भाग त्यात आहे, पण आपण पुढच्या भागामध्ये आणखी त्याच्याबद्दल बोलणार आहोत. तर सर मला एक सांगा की अलीकडच्या काळामध्ये वर्तमानपत्रातून किंवा सर्वच माध्यमातून संविधान बदललं पाहिजे असं काही समूह किंवा काही व्यक्तींची वक्तव्य आपल्याला वाचायला ऐकायला मिळतात, तर त्याबद्दल आपलं काय मत आहे? सर, अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडला. संविधान बदलण्याची जी भाषा आहे ती जबाबदार लोक या ठिकाणी भाषा करतात. मला या लोकांचं आश्चर्य वाटतंय की आज आपल्या देशाचा जे पंतप्रधान आहेत ते चहा विक्रेते होते. लहानपणी चहा विकायचे. आणि विशेष म्हणजे ते ओबीसी समाजाचे पंतप्रधान आहेत. मग ज्या देशाला चहा विक्रेता असणारा मुलगा आणि ओबीसीचा मुलगा या देशाचा पंतप्रधान झाला आणि या देशाची प्रगती एवढी झाली की एवढं शक्तिशाली आज हे राष्ट्र आहे की जी काही जगातली काय श्रेष्ठ राष्ट्र किंवा ताकदवान राष्ट्र आहेत त्याच्यात आज भारताची जनगणना होती. मग असं असताना सुद्धा संविधान बदलण्याची भाषा का? बरोबर आहे. आणखी तुम्हाला सांगतो, पाठीमागे कर्नाटकचे जे खासदार आहेत अनंतकुमार हेगडे, त्यांनी सुद्धा हे विधान केलं होतं. ब्राह्मण महासंघाच्या सभेमध्ये तरुणांच्या पुढे त्यांना सांगितलं की आता संविधान बदलायची वेळ आलेली आहे. आणि परवा तेलंगणचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की आपल्याला संविधान आता बदलायची वेळ आलेली आहे. जर संविधानानं तुम्हाला शक्ती दिली, जगामध्ये तुम्हाला शक्ती दिली आणि तुम्ही राज्यकर्ते आहात, तुमचं शासन आहे, आणि तरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची भाषा करत असाल तर ही फार मोठा आश्चर्य माझ्या दृष्टीनं आहे. आणि त्याच्यातून एक मागणी पुढे येऊ शकते आणि ती फार भयानक असेल की कोण असे जर मागणी करत असेल की बाबा हे राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावं, तर दुसरा त्याला असा धोका आहे की काही खलिस्तानचे लोक आहेत ते म्हणतील की बाबा हे राष्ट्र खलिस्तानी व्हावं. त्यानंतर काही लोक म्हणतील की दलिस्तान. बाबासाहेबांना त्या काळी लोकांनी, कार्यकर्त्यांनी दलिस्तानची मागणी केलेली होती. बहुसंख्य दलित जिथं राहतात तो भाग आम्हाला असावा. परंतु बाबासाहेब हे राष्ट्रप्रेमी होते, त्यांचं राष्ट्रावर नितांत प्रेम होतं. त्यांनी ती मागणी धुडकावली आणि मरेपर्यंत त्या मागणीवर ती मागणी कधीच त्यांना मान्य केलेली नाही. मग जर समजा खलिस्तान होईल, दलिस्तान होईल किंवा जे बहुसंख्य मुस्लिम आज काश्मीरमध्ये राहतात ते म्हणतील मग परत एकदा राष्ट्राची फाळणी करायची का? हा एक सर्वात मोठा मुद्दा आहे. आणि ते जर तुकडे आपल्याला एक संघ राष्ट्र करायचं, भारत शक्तिशाली राष्ट्र आपल्याला करायचं आहे आणि ते संविधानानंच होऊ शकतं. म्हणून संविधान हे भारताचं संविधान अतिशय शक्तिशाली आहे, मोठं आहे, संपूर्ण जगाला व्यापणार आहे आणि त्याचा आदर्श जग घेत असताना ही भाषा नको असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. कारण राज्यघटनाच मुळात एक राष्ट्रगीत, एक राष्ट्रध्वज, एक चलन आणि एकच कायदा, एकच प्रकारचं परराष्ट्रीय धोरण
या सर्व समानते मुळातच समानता किंवा समता हा आपल्या राज्यघटनेचा पाय आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय हे उदात्त तत्व त्याच्यात आहे. त्यामुळं बदलण्याची भाषाच नकोय, कारण मूळ मानवतेचाच पाया तो आहे आपलं संविधान. करेक्ट. तर मला वाटतं जाता जाता आपण सारांश रूपानं शेवटी आपण काय सांगाल? सारांश रूपानं मी एवढंच सांगेन की आपण ज्या देशामध्ये राहतोय त्या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई सर्व धर्माचे, हजारो जाती धर्माचे लोक राहतात. आपण जर सगळे एक झालो बरोबर आणि तर आपल्या देशाकडे कुणीही वाकड्या नजरेनं पाहणार नाही. परंतु आपण जर समजा वेगळ्या पद्धतीचा विचार करू तर आपलं जे राष्ट्र आहे ते कमकुवत होऊ शकतं. आपल्या राष्ट्राला धोका निर्माण होऊ शकतं. आज जी आपली प्रगती चाललेली आहे ती प्रगती थांबू शकतो. एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून आपण सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन आपण या भारताचा विकास केला पाहिजे आणि रक्षण केलं पाहिजे. बरोबर, माझी विनंती आहे. अगदी बरोबर आहे सर. खरं तर आपल्या राज्यघटनेनं, संविधानानं हे सगळं एकत्र आणलेलं आहे. आणि प्रत्यक्षात की मी एक ठिकाणी वाचलं की बाबासाहेबांना विचारलं लोकांनी की राज्यघटना ही चांगली का वाईट, तर बाबासाहेब म्हणाले की राज्यघटना ही राज्यकर्ते तिचा वापर कसा करतात याच्यावर त्याचं यश अवलंबून आहे. आणि लोकशाहीबद्दलही त्यांचं तेच मत होतं. आणि मला वाटतं आपण जे सारांश रूपाने सांगितलं, निश्चितच तो विचार हा महत्वाचा आहे. सर, आज आपण इंडिया न्यूज 1 चॅनलच्या स्टुडिओमध्ये आलात. आपले अनमोल असे विचार संविधानाबद्दलचे या ठिकाणी आपण मांडलेत. पुढील भागातही आपण आणखी घटनेबद्दल माहिती घेणार आहोत. आणि त्याला मी इंडिया न्यूज 1 चॅनलच्या वतीनं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. नमस्कार. इंडिया न्यूज चॅनल सुद्धा हा एक सामाजिक चॅनल आहे असं माझं परखड मत, अगदी स्पष्ट मत आहे. कारण जेवढे काय मी या चॅनलचे सगळे प्रोफाईल चेक केले त्याच्यामध्ये सर्व सामाजिक असे या ठिकाणी मुलाखती या ठिकाणी घेतलेल्या आहेत. मी धन्यवाद देतो. असा आपला बहुजनाचा चॅनल आहे की ज्या चॅनलमुळं माझ्यासारख्या सामान्य माणसाला, सामान्य शिक्षकाला, सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी मुलाखत देण्याची संधी दिली. त्याबद्दल परत एकदा मी इंडिया न्यूज चॅनलचं या ठिकाणी आभार मानतो.